जय गुरुदेव. पितृपक्ष चालू आहे, तर आत्ता अमावस्याला फक्त 2 दिवसच राहिलेले आहेत. तर ज्यांनी कोणी पितृ त्यांचे जेव घातले नसतील तर त्यांनी नक्की अमावस्याला तरी जो मी सांगितलेला आहे तो उपाय नक्की करा. कारण खूप जण असं म्हणतात की आमच्याकडे पितृ नसतात, आम्ही काय पितृ जेव घालत नाही. आणि खूप लोक बोलवायचे, त्यांना जेव घालायचं, असं ज्यांना जे करतच नाही किंवा करत नाहीत त्यांच्याकडं. तर तुम्ही म्हणजे खूप मोठं लोक बोलवतात, बऱ्याच जणांना बोलून जेव घालतात. ते करतात ते त्यांच्या म्हणजे पद्धतीने करतात किंवा त्यांच्याकडं परंपरा आहे ते करतात. बरेच लोक म्हणतात आमच्याकडं पितृ जेव घालतात, असं काही नसतं, आमच्याकडं काही नियम नाही आहे, आम्ही काय करतच नाही. मग हे पितृ म्हणजे काय? तर तुमच्याच घरातले जे गेलेले लोक असतात त्यांच्यासाठी जेवण करायचं असतं आणि ते शांत व्हावे म्हणून ही लोक जेवू घालत असतात. तर मग ज्यांना असं वाटतं की आमच्याकडे ही परंपरा नाही आहे किंवा पद्धत नाही आहे, तर त्यांच्यासाठी मला हे सांगायचं आहे की तुम्हाला खूप मोठं नाही करायचं तर नका करू, पण तुमच्या घराला सुख शांती लागण्यासाठी किंवा घरात शांतता राहण्यासाठी पितृदोष हा काढावाच लागतो. आणि प्रत्येकाला पितृदोष हा असतोच, कारण तुमच्या घरात कोण पूर्वीचे लोक असतील, जे वाडवडील असतील, ते जे गेलेले असतात ते 15 दिवस पितृपक्षामध्ये ते आपल्या आजूबाजूला फिरत असतात. म्हणजे ते 15 दिवस आपल्याच घरात असतात, हे कोणाला माहिती नाही आहे. मग ते बघत असतात की आपण त्यांच्या नावाने काय करतो. तुम्ही खूप मोठं काय करू नका. मी माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये छोटंसं घरच्या घरी कसं नैवेद्य करायचं ते तुम्हाला सांगितलेलं आहे. फक्त पितरांसाठी नैवेद्य कसा करायचा तो जरी केला तरी चालेल, आणि त्याच्याने पण तुम्हाला या पितृदोषातून मुक्तता मिळेल. म्हणजे ते पितृ बघत असतात की तुम्ही काय करता, आणि खरंच पितरांचा जर आशीर्वाद मिळाला तरच तुम्हाला देवतांचा आशीर्वाद मिळतो. आणि पितृदोष काढणं खरंच महत्त्वाचं आहे. तर ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि नक्की हा उपाय करा. म्हणजे याच्याने काय फरक पडतो हे स्वतः तुम्ही अनुभव घ्या. आणि हे खूप महत्त्व आहे की पितृपक्षामध्ये पितरांचं करणं ह्याचं खूप महत्त्व आहे. हे नक्की करा. अमावस्याला केलं तरी चालेल, हा उपाय करा. सुखी व्हा. ओम जय गुरुदेव. आई राजा उदय उदय. ओम पद्मावती माता की जय.